प्रश्न 1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय: ए. पुणे, ऑन-व्ही नाशिक, सी. अहमदनगर, डी. सोलापूर. माहिती: अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 17,048 चौकिमी आहे, जे महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. या जिल्ह्याला साखर कारखान्यांचा जिल्हा असेही म्हटले जाते. प्रश्न 2. प्रसिद्ध लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय: ए. बुलढाणा, बी. नागपूर, सी. कोल्हापूर, डी. अमरावती. माहिती: हे सरोवर उल्कापातामुळे तयार झाले आहे आणि ते खाऱ्या पाण्याचे आहे. नुकतेच या सरोवराला रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. 3. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र महाराष्ट्रात कोठे सुरू झाले? पर्याय: ए. खोपोली, बी. कोयना, सी. भाटघर, डी. वरसगाव. माहिती: रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे 1915 मध्ये हे केंद्र सुरू झाले. टाटा पॉवर कंपनीने या केंद्राची उभारणी केली होती. प्रश्न 4. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? पर्याय: ए. नागपूर, बी. अमरावती, सी. अकोला, डी. वाशिम. माहिती: अमरावती जिल्ह्यात संत्र्यांचे प्रचंड उत्पादन होत असल्याने हे नाव पडले आहे. हवामान आणि जमिनीची गुणवत्ता यामुळे संत्र्यांची लागवड येथे यशस्वी झाली. प्रश्न 5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? पर्याय: ए. मुंबई उपनगर, बी. मुंबई शहर, सी. भंडारा, डी. हिंगोली. माहिती: मुंबई शहर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 157 चौकिमी आहे, जे महाराष्ट्रात सर्वात कमी आहे. या जिल्ह्याला भारताची आर्थिक राजधानी असेही म्हटले जाते. प्रश्न 6. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? पर्याय: ए. भंडारा, बी. गोंदिया, सी. गडचिरोली, डी. चंद्रपूर. माहिती: या जिल्ह्यात लहान मोठे मिळून हजारो तलाव आहेत म्हणून हे नाव पडले आहे. ह्या जिल्ह्यात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.